नमस्कार मंडळी, मी अनंत गोळे, मी 24 तासचा संपादक। आज ज्या काही राजकीय घटना आपल्या समोर घडत आहेत, जे महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय अस्थिरता आलेली आहे त्याबद्दल मी आज तुमच्याजवळ बातचीत करणार आहे। शिवसेनेच्या आमदारांचं हिंदुत्व जागं झालं आणि अचानक शिवसेना ही वाईट असल्याचे त्यांना दिसायला लागलं। उद्धव ठाकरे जे बाळासाहेबांचे पुत्र आहेत त्यांच्यामध्ये त्यांना दोष दिसायला लागले। 2.5 वर्षानंतर त्यांना महाविकास आघाडीचा संसार नकोसा वाटायला लागलाय। शिवसेनेच्या जवळजवळ 40 ते 45 आमदारांना अचानक 2.5 वर्षानंतर हिंदुत्वाची आठवण झालेली दिसली। त्यामध्ये अब्दुल सत्तार देखील सामील होते। हे सगळे प्रथम सुरतला गेले आणि त्यानंतर त्यांना गुवाहाटीला जबरदस्तीने ओढून नेण्यात आलं। या सगळ्यांचे नेतृत्व अशी व्यक्ती करत होती की जी एकेकाळी मुख्यमंत्री पदाची प्रबळ दावेदार होती। आपल्याला माहीतच आहे मी कोणाबद्दल बोलतोय ते, होय, एकनाथ शिंदे। मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असताना देखील त्यांनी दुसरा गट तयार केला। त्या एकनाथ शिंदेवरती उद्धव ठाकरे यांचा प्रचंड विश्वास होता। एवढेच नव्हे तर त्यांना मुख्यमंत्री पद दिले जाणार होते असे एकनाथ शिंदे। तर अशा एकनाथ शिंदेने एक गट तयार करून बंडखोरी केली। अर्थात यामागे खरे काय कारण आहे हे कोणत्याही चॅनलने दाखवले नाही। पुढच्या काही मिनिटांमध्येच तुम्हाला आपण ही गोष्ट स्पष्ट करणार आहोत। तुमच्या लक्षात येईलच की नक्की याच्यामागे कुठली शक्ती आणि काय चाललेलं आहे ते। उद्धव ठाकरेंवरती जे आरोप केले जात आहेत आणि जे महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहेत त्यांच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे आणि लवकरच हे आपल्या समोर येईलच। 2019 पूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार होते। या सरकारमधील मंत्र्यांनी अफाट पैसा कमवला। 2019 नंतर एक अभूतपूर्व अशी युती झालेली आपणा सगळ्यांना दिसली। 3 वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र आलेले दिसत होते। त्यांचा उद्देश एकच होता की भाजपाचा जो विजयी घोडा आहे त्या घोड्याला लगाम लावायचे आणि अर्थात खरे युद्ध इथूनच चालू झाले। भाजपामधील काही नेत्यांना लोकशाही पद्धतीने झालेला पराभव मान्य नव्हता। मग आपलं सरकार येण्यासाठी ते सरकारमधील मंत्र्यांच्या मागे केंद्रातून आपली ताकद लावत बसले। यामध्ये इन्कम टॅक्स असेल किंवा ईडी असेल, याचा वापर करून मंत्र्यांवरती दबाव आणला जात होता। प्रताप सरनाईक सारख्या मंत्र्यांना ईडीला सामोरे जावे लागले। आज प्रताप सरनाईक सारख्या मंत्र्यांना सरकारी सुरक्षा मिळालेली आपण पाहत आहे। मी तानाजी मालुसरेंसारखा धारातीर्थ पडणारा मावळा नाही तर मी शिवसैनिक आहे असे उद्गार करणारा मावळा हा ईडी समोर धारातीर्थ झालेला दिसतोय। आज प्रताप सरनाईक सारख्या अनेक मंत्र्यांवर जेव्हा ईडीची चौकशी लावली त्यावेळी यातील बहुतांश जे मंत्री आहेत यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता। भ्रष्टाचार करून करोडो रुपये कमवले। मंत्र्यांवरती जेव्हा ईडीची चौकशी लागली त्यावेळेला स्वतःला वाचवण्यासाठी या लोकांनी हा मार्ग पत्करला। मोदीजींनी सांगितलं होतं, न खाऊंगा न खाने दूंगा, परंतु ज्यांनी खाल्लेत त्यांना आपण अभय देणार असे ते सांगितलं नव्हतं त्यांनी। त्यामुळे त्यांनी अशा अनेक लोकांना अभय देण्यास सुरुवात केली आणि आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडून गेलेली दिसते। स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणणाऱ्या मावळ्यांच्या संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या वीर योद्ध्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, या वीर योद्ध्यांची आठवण या लोकांना झालीच नाही। आज मुंबईला केंद्रशासित करण्याचा कट यांच्या लक्षात येत नाही। त्यामुळे यांच्याजवळ ज्यांचे हितसंबंध आहेत असे लोक यांच्या पाठीशी जाताना आपल्याला दिसत आहेत। कुठे आपल्या प्राणाची आहुती देणारे वीर योद्धा आणि कुठे स्वार्थी सैनिक। सर्वसाधारण माणसांना देशाची अर्थव्यवस्था कुठे चालली याच्याशी काही घेणं देणं नसतं। आज रुपयाचं मूल्यांकन तसेच आर्थिक विकासाचा दर जर पाहिला, रुपयाचं मूल्यांकन तसेच आर्थिक विकासाचा दर जर पाहिला तर आपला देश देखील लवकरच
श्रीलंकेच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जातोय की काय असे वाटायला लागते. आपली ईडीवरील कारवाई रोखण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी 9 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण भाजपाबरोबर सरकार करावे अशी विनंती केली होती. यामिनी यशवंत जाधव यांच्यावर देखील ईडीची चौकशी लागली गेली. आज यामिनी जाधव देखील शिंदे गटात सहभागी झालेल्या दिसत आहेत. जेवढ्या लोकांवरती ईडीची कारवाई होत आहे तेवढे लोक, तेवढे मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन आपल्यावरची ईडीची कार्यवाही थांबवावी याच्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी या मंत्र्यांना खडसावून सांगितले की जर आपण भ्रष्टाचार करून पैसा कमवला असेल तर ईडीवाल्यांना त्याची चौकशी करू द्या, कारण हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. त्यामुळे या बाबतीत मी तुम्हाला कुठलाही आश्रय, कुठलीही मदत करणार नाही. हे जेव्हा उद्धव ठाकरेंनी निक्षून सांगितलं त्यावेळेला या लोकांना भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आपली करोडो रुपयाची जर प्रॉपर्टी जपायची असेल, जेलमध्ये जायचं नसेल तर फक्त एकच पर्याय होता आणि तो म्हणजे भाजपा. शिवसेनेत दुसरा गट तयार झाला. 15 वर्ष काम केल्यानंतर देखील आपल्या मतदारसंघात कशा पद्धतीने पैसा आणायचा हे जर यांना कळत नसेल तर एक मंत्री म्हणून राहण्याचा यांना कुठला अधिकार आहे. आज यांच्याकडून जी कारणं सांगितली जात आहेत ते अतिशय क्लेशदायक आहेत. किती दिवस तुम्ही बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करणार. या मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघातील बेरोजगारी कमी करण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहे याची यादी यांनी जनतेसमोर आणून दाखवावी. ज्यांनी 2,500 करोड रुपये आपल्या पूर्ण कार्यकालात म्हणजे 15 वर्षात ज्यांनी 2,500 करोड रुपये मिळवले त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2,500 लोकांना बेरोजगारांना तरी रोजगार दिलाय का विचारून बघा. आम्ही त्या दिवशी मी ऐकलं की कुणीतरी 5 लाखाची गाडी घेतली म्हणून दिघे साहेबांनी त्याच्यावरती कारवाई केली होती. तुम्ही 15 वर्षात 2,500 करोड रुपये कमवले आणि तरी तुम्ही नाराज. मला वाटतं तुम्ही 2,500 तरुणांना जर रोजगार दिला असतात ना तर आज दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभली असते. आज जे मंत्री म्हणून महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये गेले आणि तिथून ज्यांना ओढत नेऊन गुवाहाटीला कोंबलं ते फक्त आणि फक्त त्यांचा काळा पैसा वाचवण्यासाठी आज महाराष्ट्राबाहेर गेले. त्यांना माहिती आहे जर आपण भाजपाबरोबर गेलो नाही तर केंद्रीय चौकशीला अर्थात ईडीला आपल्याला सामोरे जावे लागणार. आणि अशा प्रकारे त्यांची केविलवाणी अवस्था झालेली आहे. मला वाटतं उद्धव ठाकरेंची एवढीच चूक आहे की त्यांनी या भ्रष्टाचारांना साथ दिली नाही. परंतु हे सत्य कुठल्याही न्यूज चॅनलने दाखवायचा प्रयत्न केला नाही. लवकरच महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारचे सरकार आपल्याला आलेले दिसेल, ज्याच्यामध्ये मला वाटतं 3 केंद्रीय मंत्री असतील एकनाथ शिंदे गटाचे, 8 राज्यमंत्री, 8 ते 10 असतील आणि 7 ते 8 मला वाटतं कॅबिनेट मंत्री पण असतील. त्यामुळे हे सगळे मंत्री भ्रष्टाचारातून मुक्त होण्यासाठी भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेले दिसतील आणि तिथून क्लीन चिट घेऊन येतील. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जनतेने आता विचार करण्याची वेळ आली आहे. आता जनतेने ठरवायचं आहे की खरोखर या लोकांना निवडून द्यायचं की त्यांना त्यांची जागा दाखवायची. 2019मध्ये 1 दिवसासाठी भाजपाबरोबर युती करून अजितदादा यांनी 1 दिवसासाठी सरकार बनवलं आणि 70,000 करोडसाठी जो भ्रष्टाचाराचा घोटाळा झाला होता 70,000 करोडचा त्याला क्लीन चिट मिळवून घेतली. हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आणि आता देखील हेच कारण होतं की ज्यामुळे या लोकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. 2.5 वर्ष राज्य भोगल्यानंतर अचानक तुमच्या मनातला बाळासाहेबांचा सैनिक जागा झाला आणि ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला ऐश्वर्य दिलं त्या बाळासाहेबांच्या पुत्राला तुम्ही एका दिवसात खुर्चीवरून खाली खेचलं. एका मोठ्या पदावरून तुम्ही खाली खेचलं ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला ऐश्वर्य दिलं होतं. साध्या सैनिकाचा मंत्री केला होता. अशा बाळासाहेबांच्या पुत्राबरोबर तुम्ही असे वागत असाल, ज्यांनी तुम्हाला हात धरून चालायला शिकवलं, त्यांचे जर तुम्ही होऊ शकत नसाल तर तुम्ही सर्वसामान्य जनतेचे, महाराष्ट्राचे काय होणार. जर तुम्ही स्वतःला खरोखर सच्चे कडवे सैनिक म्हणत असाल
तर तुम्ही निवडणुकांना सामोरे जा. बघूया आपण, हा सूर्य आणि हा जयद्रथ. एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला विकलत आणि महाराष्ट्राला कलंकित केलं. आज आपल्यासारख्या नेत्यांमुळेच महाराष्ट्र कलंकित झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी कलंकित झाली. खरोखर येणाऱ्या काळात देव तुम्हाला माफ करणार नाही. याची शिक्षा नक्कीच तुम्हाला मिळणार. कुठल्या तोंडाने तुम्ही जनतेसमोर जाणार? ज्याचा हात पकडून तुम्ही मोठे झालात, मंत्री झालात, त्यालाच तुम्ही आरोपी बनवलेत. आणि या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. जो बाळासाहेबांचा, शिवसेना पक्षांचा झाला नाही, तो जनतेचा काय होणार? आपण सुज्ञात. त्यामुळे इथून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा इथून पुढच्या काळात आपणच निर्णय घ्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.